नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी खास ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलेली मित्रांनो. हा जो जी आर आहे मित्रांनो, बृहन्मुंबई मार्फत न्यायालयीन विभागासाठी भरती निघालेली मित्रांनो. ही जी भरती असणार मित्रांनो, लघुलेखक निम्न श्रेणीसाठी तर भरती जाहीर केलेली त्यांनी आणि खूप सारे त्यांनी भरती पण जाहीर केलेली. ऑलरेडी मी व्हिडिओ टाकलेला आहे मित्रांनो. 882 पद 21 पदासाठी त्यांनी भरती काढलेली मित्रांनो. तो व्हिडिओ पण मी चॅनलवर टाकलेला आहे. त्यानंतर हा बृहन्मुंबई साठी त्यांनी लघुलेखन निम्न श्रेणीसाठी इथं वॅकन्सी काढलेली आहे मित्रांनो. या व्हिडिओच्या मध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे, किती वॅकन्सी असणार आहे, सॅलरी किती असणार आहे आणि आपल्याला फॉर्म कसा भरायचा संपूर्ण माहिती देणार आहे मित्रांनो. शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओला. चॅनलला नवीन असेल आपण सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी, गव्हर्नमेंट जी आर आणि प्रायव्हेट जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन असतो आपल्या चॅनल मित्रांनो. ओके, चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. जसं की मित्रांनो, आता गव्हर्नमेंटची जी आर ला सुरुवात झालेली मित्रांनो. वॅकन्सी पण निघणार आहे बऱ्याच दिवसानंतर. त्याच्यानंतर आता गव्हर्नमेंटची योजना पण चालू होणार आहे. चॅनल बनवून राहायचं आपण. तर सरकारी उपयोक्ता बृहन्मुंबई या कार्यालयाकरता लघुलेखन निम्न श्रेणी संवर्गातील 2 पदे निर्माण करण्याबाबतचा हा जी आर आहे मित्रांनो. हा जो जी आर आहे मित्रांनो, विधी व न्याय विभागाकडून आलेला आहे. दिनांक 27 नोव्हेंबर 2024 मित्रांनो. बघू शकता मी लेटेस्ट जी आर असणार 27 नोव्हेंबर 2024 चा. ओके, तर त्यांनी प्रस्तावनामध्ये काय लिहिली मित्रांनो, बघून घेऊया आपण शॉर्टकटमध्ये. विधी व न्याय विभाग शासन निर्णय 18 एप्रिल 2023 मध्ये कार्यसन 8च्या अधिपत्याखालील 13 सरकारी वकील कार्यालयांच्या स्थापनेवरील पदांचा सुधारित आकृतिबंध निश्चित करण्यात आला आहे. सदर सुधारित आकृतिबंधनुसार सरकारी उपयोक्ता बृहन्मुंबई या कार्यालयाकरता विविध संवर्गातील नवनियमित पदे मंजूर करण्यात गड्ड संवर्गातील 6 पदांची सेवा त्याच्यानंतर मित्रांनो बाह्य यंत्रणेद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. सदर कार्यालयात एकही निम्न श्रेणी लघुलेखन पद हे मंजूर नाही असं सांगण्यात आलेले मित्रांनो त्यांना. तसेच सदर कार्यालयातील अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे कार्यालयांची न्यायालयीन कामकाजामध्ये मित्रांनो वारंवार अडचणी निर्माण होत आहे असं सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे कार्यालयाकरता लघुलेखन निम्न श्रेणी 2 पदे, लिपिक टंकलेखन 1 पद अशी 3 पदे नव्याने निर्माण करण्याची प्रस्तावना संदर्भ क्रमांक 2 व 3 मध्ये पत्रामध्ये सरकारी अभियोक्ता बृहन्मुंबई यांनी सादर केलेला होता. त्याच्यानंतर मित्रांनो त्यांनी इथे सांगितलेलं आहे लिपिक पदाचं 1 पद आणि त्याच्यानंतर आपल्याला 2 पदे लिपिकचे आणि त्याच्यानंतर 1 पद आपलं असं टंकलेखनाचं. अशा पद्धतीने त्यांनी वॅकन्सी काढलेली आहे. ओके, सदर प्रस्तावना वित्त विभागाच्या मान्यतेसाठी सादर केला असता वित्त विभागाने कार्यालयांकरता लघुलेखन निम्न श्रेणीची 2 पदे निर्माण करण्याबाबत प्रस्तावना उपसमिती मान्यतेसाठी सादर करण्यास मान्यता दिली. त्या अनुषंगाने उपसमितीने दिलेल्या मान्यतेनुसार लघुलेखन निम्न श्रेणी संवर्गातील 2 पदे निर्माण करण्याबाबतचा प्रस्तावना उच्चस्तरीय समित्या 9 जुलै 2024 रोजीच्या बैठकीत सादर करण्यात आला. सदर प्रस्तावना आता उच्चस्तरीय समितीने मान्यता दिलेली आहे. त्यानुसार सदर कार्यालयाकरता लघुलेखन निम्न श्रेणी संवर्गामधील 2 पदे निर्माण करण्याची प्रस्तावना मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचारधारात होती मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. तर कोणते कोणते पदे आपण ते पण बघणार आहोत खालच्या इथं शासनाच्या निर्णयामध्ये आपण बघून घेऊया. उच्चस्तरीय सचिव समितीच्या दिनांक 9 जुलै 2024 रोजी पार पडलेल्या बैठकीत दिलेल्या मान्यतेनुसार सरकारी अभियोक्ता बृहन्मुंबई या कार्यालयाकरता लघुलेखन निम्न श्रेणी संवर्गामधील 2 पदे निर्माण करण्यास ती विविध पद्धतीने भरण्यास शासन मंजुरी देण्यात येत आहे मित्रांनो. मंजूर झालेले आहे. पदनाम आपण एकच असणार मित्रांनो, तर लघुलेखन निम्न श्रेणी. पदसंख्या असणार 2 आणि सॅलरी बेस बघू शकता मित्रांनो किती भारी सॅलरी. S15 सॅलरी बेस असणार आपल्याला 41,800 पासून 1,32,300 मित्रांनो. एवढी सॅलरी आपल्याला इथं बघण्यात मिळते मित्रांनो. ओके, यांना इथं चांगलीच ऑपॉर्च्युनिटी असते मित्रांनो लघुलेखनवाल्यांना. ओके, सॅलरी बद्दल बोलायला गेलं तर. ओके, त्यानुसार त्यांनी इथं जी आर वगैरे काढलेला आहे मित्रांनो. इथं बघू शकता तुम्ही बैठकीमध्ये त्यांनी मंजुरी वगैरे केलेली आहे. जी आर ची मान्यता मिळालेली मित्रांनो. ओके, तर अशा पद्धतीने आता याची वॅकन्सी लवकरात लवकर अप्लाय करण्यासाठी पण आता येणार आहे मित्रांनो. तर तुम्हाला काय करायचं, तोपर्यंत आपली लघुलेखन निम्न श्रेणीची टायपिंग वगैरे जे असते मित्रांनो त्याची प्रॅक्टिस करायची चांगल्या प्रकारे आणि आपल्याला अभ्यास पण करायचा आणि आपल्याला परीक्षा काढायची मित्रांनो. चांगली सॅलरी बीच असणार आहे आपल्याला 1,800 पासून 1,32,300 मित्रांनो. ओके, याच्यानंतर अजून एक भरती निघालेली मित्रांनो मुंबई, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगरसाठी मित्रांनो. इथं पण 77 पदांसाठी भरती जाहीर केलेली आहे. त्याच्यानंतर 821 पदांसाठी एक भरती निघालेली आहे ऑल महाराष्ट्रामध्ये, ती पण मी टाकलेली मित्रांनो. ओके, आता त्याची पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला बघण्यास मिळतील. आता तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा जास्तीत जास्त मित्रपरिवारांना. आणि त्याच्यानंतर
काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कमेंट करा मित्रांनो. आणि तुम्हाला जी पीडीएफची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुपवर मिळून जाईल मित्रांनो, जाऊन तुम्ही डाउनलोड पण करू शकता मित्रांनो. ओके. आणि चॅनलवर नवीन असेल तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आणि बेल आयकनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. आता सरकारी योजनेचे नवीन नवीन GRs आता डेली बेसिसवर यायला सुरुवात झाली 25 तारखेपासून. आता सत्ता वगैरे स्थापन झाल्यानंतर अजून काही योजना वगैरे पण येणार असतील आणि अजून पोलीस भरती वगैरे पण निघणार आहे. तर त्यांनी सांगितलेलं होतं संपूर्ण GR वगैरे आता आपल्याला बघण्यासाठी मिळतील मित्रांनो. ओके. आपल्याला काय करायचं चॅनल बनवून राहायचं मित्रांनो, कारण की आपण डेली अपडेट वगैरे बघत असतो. शासनाचे नवीन नवीन GR, गव्हर्नमेंट जॉब, प्रायव्हेट जॉब आपले जे पण असेल मित्रांनो आपण चॅनलला अपडेट करत असतो मित्रांनो. ओके. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकनला प्रेस करून ठेवायचे